शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू श्रीकांत यांचे सुपुत्र राज ठाकरे, प्रख्यात संगीतकार असलेल्या वडिलांचा मुलगा राज, संगीतापेक्षा आपल्या काकांप्रमाणे व्यंगचित्राची कला आत्मसात करण्यास पसंती देतो. लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या सहवासात राजकारणाचे धडे गिरवतो. बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक नेतृत्व आणि प्रभावी वक्तृत्व असलेले राज पुढे बाळासाहेबांचे नैसर्गिक वारसदार समजले गेले. शिवसेनेत असताना त्यांच्याकडे विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व देण्यात आले होते. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आपली छाप देखील सोडली. पुढे महानगरपालिकेच्या विजयानंतर राज यांना वगळून उद्धव यांना स्थान दिले गेलं. त्यामुळं नंतरच्या काळात बाळासाहेबांनाच धक्का देत त्यांनी शिवसेना सोडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढून पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आणणारे राज ठाकरे. मात्र त्यानंतर वक्तृत्वाच्या जोरावर सभांना गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करता आलेलं नाही. झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 127 जागांवर निवडणूक लढलेल्या मनसेला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मान्यतेबरोबरच रेल्वे इंजिनही धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रादेशिक पक्षाची असलेली मान्यता रद्द होईल? नेमकं काय कारण आहे आणि मनसेचं भवितव्य काय असणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी. मंडळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच गोंधळाची राहिलेली आहे. 2014च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा, त्यानंतर 19च्या निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांविरोधात भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेससाठी केलेला प्रचार, कधी मराठी माणसाच्या मुद्द्यावर आक्रमक होणारे तर कधी भगवा धारण केलेले हिंदुत्ववादी राज ठाकरे. एकेकाळी पक्षाचे 13 आमदार निवडून आणणाऱ्या राज ठाकरेंना काही काळानंतर ते टिकवताही आले नाहीत. आक्रमक शैली आणि वक्तृत्वाच्या जोरावर टाळ्या आणि शिट्ट्या तर मिळाल्या, मात्र मतांची तडजोड करण्यात राज ठाकरे कुठेतरी कमकुवत झाल्याचं दिसते. कधी ठाकरेंवर टीका, कधी पवारांवर खडे बोल, कधी लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर ताशेरे ओढणारे राज ठाकरे कधी बिनशर्त पाठिंबाही देतात. अशा राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका ह्या जनतेला आवडल्या नसाव्यात, म्हणूनच ही आजची स्थिती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणं वेगळ्या पद्धतीनं बदलू लागली. सर्वच अंदाज फोल ठरत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. महाराष्ट्रात महायुतीला 235 जागा मिळाल्या असून एकट्या भाजपाला 132 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं असून महाविकास आघाडीच्या अवघ्या 49 जागांवर मोठी पिछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवितव्याबाबतच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मनसेची मान्यताच रद्द होण्याची शक्यता असून त्या संदर्भात चर्चा रंगू लागल्या आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरे यांचा तर पराभव झालाच, पण मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांच्या मनसेवर आता पक्षाचे अधिकृत चिन्हही गमावण्याची वेळ येऊ शकते. एकदा माझ्या हातात सत्ता द्या म्हणत यावेळी मनसेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होईल असा दावा करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेचं नेमकं चुकलं काय? तर मनसे पक्षाचं राजकारण हे मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांपुरतं मर्यादित आहे असं म्हणतात. याचे कारण म्हणजे मनसेला ग्रामीण भागामध्ये आपली ओळख निर्माण करण्यात आलेलं अपयश. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही ग्रामीण भागात दोरे वाढत नाहीत. त्याचाही निवडणुकीत त्यांना फटका बसला. पक्ष मान्यतेच्या निकषामध्ये मनसे पक्षाची विधानसभा निवडणुकीतली कामगिरी बसत नसल्याचं सांगत त्यांना आयोग नोटीस पाठवू शकतो असं विश्लेषक म्हणत आहेत. एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर त्याला निवडणूक आयोगाचे काही निकष पूर्ण करावे लागतात. त्यानुसार त्या पक्षाला एकूण 8% मतदान आणि 1 जागा किंवा 2 जागा आणि 6% मतदान किंवा 3 जागा आणि 3% मतदान यापैकी एक निकष
त्या पक्षानं पूर्ण करणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55% मतं मिळाली. मनसेचा एकही उमेदवार विधानसभेत निवडून आला नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. मनसेला एकही जागा आलेली नाही आणि 48 लाख मतं मनसेला निश्चित मिळालेली नाहीत. ही तपासणी करून आयोग मनसेला नोटीस देईल आणि आपल्या पक्षाची मान्यता का काढण्यात येऊ नये हे विचारले जाईल. निकषात न बसल्यास मनसेची मान्यता काढली जाईल असंही विश्लेषक म्हणत आहेत. आता मान्यता रद्द झाली तर काय होईल? दरम्यान मनसेची मान्यता रद्द झाली तर त्याचा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काही परिणाम होणार नाही. तर मान्यता काढली म्हणजे मनसेचं नाव वगैरे काढलं जाणार नाही. त्यांचं पक्ष रेल्वे इंजिन निश्चित आहे. ते त्यांना प्रत्येक निवडणुकीत कायद्यानं मिळतं. पण मान्यता रद्द झाल्यास यापुढे त्यांना हे चिन्ह मिळू शकणार नाही. त्यांना दुसरं एखादं चिन्ह घ्यावं लागेल, एवढाच तो फरक. आता या चर्चांवर तुम्हाला काय वाटतं? रेल्वे इंजिन चिन्ह नसलं तर जनता राज ठाकरेंसोबत असेल का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या आधुनिक केसरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.